श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, तुम्ही बघितलं असेल की बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी देवाला प्रार्थना करतात, देवाचं ध्यान करतात किंवा काही प्रभावी मंत्राचा जप करतात. तर काही लोक रात्री झोपण्यापूर्वी देवाकडे इच्छा मागत असतात. आपल्या जीवनात अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसत नाही, परंतु त्या गोष्टीचा परिणाम हा आपल्या मनावर, आपल्या नशिबावर खूप खोलवर होत असतो. त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणावर देवाचे नाव घेतले जाते त्या घरातील स्त्री पुरुषांनी कान उघडून ऐका, तुमच्यासोबत काय घडतंय, नाहीतर संपूर्ण आयुष्य बर्बाद होईल आणि तुम्हाला पश्चाताप देखील करावा लागू शकतो. तसेच देवाचं नाव घेतल्याने तुमच्यासोबत कोणत्या गोष्टी घडू लागतात, तुमच्या जीवनावर याचे कोणते परिणाम होतात, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. मंडळी, जर तुम्हीही देवाचं नामस्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचं आयुष्य बदललंय. तुम्ही कधी हे लक्षात घेतलं का, दिवसभर कितीही गोंधळ, चिंता, धावपळ असून आपण जेव्हा अंथरुणात पडतो तेव्हा सगळं शांत होतं. देह हा थकलेला असतो, आपलं मन हे कामाने गोंधळलेलं असतं आणि त्यावेळी जर एखाद्याच्या ओठावर देवाचं नाव असतं तर समजा त्या मनुष्याच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली. आणि म्हणून तुम्ही दररोज रात्री झोपण्याआधी जर देवांचं नाव घेत असाल आणि यानंतर झोपत असाल तर ते खूप महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाही तर देवाशी जोडलेली ऊर्जा आपल्या शरीरात, मनात आणि आत्म्यात जागवतात. कारण मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार झोपण्याआधीचा क्षण हा खूप खास असतो. कारण आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे की नामस्मरण हेच कलियुगातील सर्वात शक्तिशाली साधन आहे. देवांच्या नावात स्वयंसिद्ध चैतन्य असते. आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींची ऊर्जा पाहत असतो. त्यामध्ये विजेची ऊर्जा, सूर्याची ऊर्जा आणि पाण्याची देखील ऊर्जा असते. पण देवाची नावे अशी अदृश्य किंवा दिव्य ऊर्जा आहेत ज्यांचं नामस्मरण केल्याने आपलं मन शांत होते, नशीब बदलून आपल्या घरात, आपल्या जीवनात एक सकारात्मकता येते आणि आपले सर्व दुःख, भीती, असुरक्षता कायमची दूर होते. आणि झोपण्याआधीचा जो क्षण असतो, जो वेळ असतो, तर ते आपलं अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त सक्रिय होतं. झोपण्यापूर्वीच्या 5 मिनिटापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतरनं 5 मिनिटानंतर जे विचार आपण करत असतो किंवा ज्या गोष्टी आपण त्यावेळी आपल्या मनात आणत असतो तर ते थेट आपल्या अवचेतनात कोरले जाते आणि तेच विचार आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्याला दिशा देतात. म्हणून जे लोक झोपण्याआधी देवाचं नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनात साठवतात. त्यामुळे त्यांचं मन हे शांत राहतं. भीती, नकारात्मकता, दुःख, चिंता दूर होते. दिवसभरामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. कधीकधी तिथली जागा ही सुद्धा चांगली नसते आणि त्या जागेवर असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती आपल्यामध्ये प्रवेश करत असते. तसेच आपण दिवसभरामध्ये अनेक लोकांना भेटत असतो, त्यांचे विचार घेत असतो, नकारात्मकता शोषून घेत असतो किंवा कामाचा ताणतणाव, घरात असणाऱ्या कामाचा ताणतणाव घेत असतो आणि त्याचा भारसुद्धा आपण आपल्या मनावर टाकत असतो. आणि यानंतर दिवसाच्या शेवटी म्हणजे संध्याकाळी आपलं मन, शरीर हे पूर्णपणे थकून जाते. आपलं संपूर्ण शरीर हे कमकुवत देखील होत असते आणि रात्री झोपण्याच्या आधी मन खूप संवेदनशील असते
आणि आपण त्यावेळी पाठवलेली ऊर्जा थेट आपल्या अवचेतन मनात जाते आणि म्हणून त्यावेळी घेतलेले नाव, केलेले विचार, देवांचे घेतलेले नाव किंवा केलेली प्रार्थना थेट अवचेतनात जाते आणि तेच अवचेतन आपले मन, आपले भविष्य घडवत असते. देवाचं नाव हे स्पंदन आणि कंपन आहे. प्रत्येक नावात एक विशिष्ट कंपन असतं, जे आपल्या मनाच्या लहरी शांत करत झोपण्याआधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करतात. झोप खोल लागते, मनातील भीती ही कायमची निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नवा उत्साह येतो. देवाशी आपण जुडले गेलो आहो हे सुद्धा आपल्याला जाणवत असतं. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं अध्यात्म आहे, पण विज्ञानात सुद्धा हे सांगितलं जातं की झोपण्याआधी देवाचे मंत्र किंवा नाम म्हणणे म्हणजे मनात फ्रिक्वेन्सी शांत करणे. जेव्हा तुम्ही ओम गण गणपतये नमः किंवा जय राम श्रीराम जय जय राम हा श्रीरामाचा मंत्र म्हणता, तेव्हा तुमचा ब्रेन अल्फा किंवा थीटा फ्रिक्वेन्सीमध्ये जात असतो. हीच फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते आणि याच अवस्थेत आपला मेंदू आध्यात्मिक ऊर्जा शोषून घेतो. झोप चांगली लागते, रक्तदाब हा संतुलित राहतो, आतून आपल्याला विश्रांती मिळते, हृदयाची भीती ही सुद्धा कमी होते, आपल्या मनात असणारे नकारात्मक विचार हे सुद्धा थांबत असतात, आपले आरोग्य हे सुद्धा चांगले राहते, कोणतीही नकारात्मक शक्ती ही आपल्याजवळ येत नाही, झोप चांगली होते, खोल झोप लागते, मन ताजे आणि तवानी होते, आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि सकाळी उठल्यावर चांगला मूड आणि प्रेरणा ही आपल्याला मिळत असते. आपली आध्यात्मिक प्रगती हळूहळू आत्मा जागृत होतो, देवाची अनुभूती मिळते. धनलक्ष्मीचा योग, जिथे देवाचं स्मरण असतं तिथे दारिद्र्य कधीच राहत नाही, तिथली संपूर्ण गरिबी ही नष्ट होते. जिथं तुमचं मन आपोआप आठवतं ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचं नाव घ्या. संकटातून मुक्ती हवी असेल तर ओम गण गणपतये नमः म्हणजेच गणपती बाप्पांचं नामस्मरण करा. लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी महालक्ष्मीचं नामस्मरण करावं. आरोग्यासाठी दत्तगुरूंचं नामस्मरण करा. मनशांतीसाठी साईनाम आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी भगवान शिवाचं नाव घ्या. आता झोपण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून बसायचं आहे. असं म्हणतात की जेव्हा आपण झोपण्यापूर्वी आपले हातपाय धुतो तेव्हा आपल्याला झोप ही सुद्धा चांगली लागत असते. दिवसभरामध्ये आपण ज्या काही नकारात्मक गोष्टींना सामोरे गेलो आहे तर त्या सर्व नकारात्मक गोष्टी या आपल्यापासून दूरच राहतात. त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम हा आपल्या आरोग्यावरती होत नाही. आता हातपाय धुवून बसल्यानंतर 1 ते 2 मिनिटे तुम्हाला शांत बसायचं आहे. आपल्या श्वासावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. यानंतर तुम्हाला देवाचं नाव घ्यायचं आहे. तुम्ही ज्यांना गुरु मानला आहे त्या गुरूंचं नाव घेऊ शकतात, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊ शकतात किंवा तुम्ही ओम नमः शिवाय म्हणजेच भगवान महादेवांचं नाव घेऊ शकता. तर असे देवाचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. यानंतर तुमच्या मनातला सगळा गोंधळ, तुमच्या सर्व समस्या या तुम्हाला देवाच्या चरणी अर्पण करायच्या आहे. तुम्ही स्वतः देवाजवळ जात आहे अशी कल्पना तुम्हाला मनातल्या मनात करायची आहे आणि जेव्हा तुम्ही अशी कल्पना करता तेव्हा तुमचं मन हे हळूहळू शांत होते आणि तशीच तुम्हाला स्वतःहून झोपसुद्धा लागत असते. देवाचं नामस्मरण हे अवचेतन संवादाचे साधन मानले जाते. तुम्ही देवाशी संवाद साधत असता तेव्हा देव तुमचं जीवन आपल्या हातात घेतो. कधीकधी काही संकट टळतात आणि काही अडचणी सहज सुटतात. काही लोकांचा स्वभाव बदलतो. हे सगळं योगायोग हा कधीच नसतो. तर ते देवाचं नामकरण कार्य करत असतात, देवांची सेवा करत असतात. असं म्हणतात ज्याच्या ओठावर झोपताना देवाचं नाव असतं त्याचं संरक्षण देव स्वतः करतो. अनेक लोकांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे.
अगदी संकटात असलेले लोकही म्हणतात की मी देवाचं नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सापडतो. तर हा एक चमत्कार नाही, हे नामाचा परिणाम आहे. राम या नावात र म्हणजे अग्नी आणि म म्हणजे शांती म्हणजेच नकारात्मकता जळते आणि मन हे शांत आणि पवित्र होते. ओम नमः शिवाय या 5 अक्षर पंचमहाभूताचे प्रतिनिधित्व करते. आपल्या शरीरातील 5 तत्वांना संतुलित करतात. जय राम श्रीराम जय जय राम ही भक्ती आणि विश्वाचं अद्वितीय स्पंदन आहे. आणि म्हणून झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णत सुरक्षित जाणवतो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा झोपताना आपलं शरीर हे विश्रांती घेत असते, पण आत्मा हा प्रवेश करत असतो. जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर जातो, देवाशी एकरूप होत असतो आणि यामुळे तुमचा आध्यात्मिक क्षेत्र स्वच्छ राहतो. वाईट स्वप्न हे तुम्हाला येत नाही आणि मन नेहमी प्रसन्न राहते. आणि म्हणून आजपासून फक्त 5 मिनिटे तुम्हाला तुमच्या स्वतःला द्यायचे आहेत. झोपण्याआधी तुम्हाला मोबाईल किंवा चिंता, वाईट विचार हे तुमच्यापासून तुम्हाला बाजूला ठेवायचे आहे आणि फक्त देवाचं नाव घ्यायचं आहे. हे नाव तुमचं कवच आहे, तुमचं संरक्षण कवच आहे. जसं लहानपणी आई अंगाई गीत गात असे आणि तुम्ही लगेच शांत झोपी जात असे, अगदी तसेच तुम्हाला आजपासूनच देवाचं नाव हेच एक अंगाई गीत बनवायचं आहे. आणि तुमच्या आयुष्यात असा एक दिवस येईल की जेव्हा तुम्ही स्वतः जाणवाल की देव कधी दूर नव्हता, तो तर तुमच्यातच होता. तुमच्या उठावर, तुमच्या श्वासात, तुमच्या ध्यानात, तुमच्या झोपेतही जर तुम्ही रोज म्हणण्याआधी देवाचं नाम घेत असाल तर समजा तुम्ही देवाच्या कृपेच्या छत्रछायेमध्ये आहे. कारण शास्त्रानुसार पहिले तर देवाच्या नावाचा जप करण्यात फार शक्ती असते आणि तुम्हाला याचे फळ हे मिळत असते. झोपत असताना देवाच्या नावाचा जप करणे फार दुर्मिळ असते, कारण असे तोच करू शकतो ज्याने समाधीची 4थी अवस्था गाठलेली आहे. पण जर योगी व्यक्तीशिवाय जेव्हा एखादा सामान्य माणूस किंवा सामान्य स्त्री असे करू शकते, तर याचा अर्थ असा आहे की या माणसाच्या अंतर्मनातही साक्षात परमेश्वर आहे. आणि लोक ही अवस्था प्राप्त करण्यासाठी खूप प्रयत्न करतात, कारण झोपेतही तुम्ही जर देवाच्या नावाचा जप करत असाल तर नामजपाचा लाभ हा तुम्हाला त्यावेळेत सुद्धा मिळत असतो. आणि अशावेळी झोपेत असताना जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर परमेश्वर थेट तुम्हाला त्याच्या शरणात घेतील आणि तुम्हाला मोक्ष प्राप्त करतील, असे सुद्धा आपल्या पुराणामध्ये उल्लेख केला गेला आहे. आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की झोपण्याच्या आधी किंवा झोपण्याच्या वेळी कोणत्या मंत्रांचा जप करावा. तर पहा, जर तुमचं रात्री झोपताना डोकं शांत राहत नसेल, तुमच्या डोक्यात बाहेरचे चांगले किंवा वाईट विचार येत असेल, तुमच्या डोक्यात नकारात्मक विचार येत असतील. बऱ्याच जणांना नकारात्मक विचार हे करायचे नसतात, परंतु रात्री झोपल्यानंतर त्यांच्या मनात आपोआपच नकारात्मक विचार येतात आणि त्याचा त्रास हा सुद्धा तुम्हाला होत असतो. यामुळे शांत झोप ही सुद्धा लागत नाही. आणि म्हणून यासारख्या समस्या आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी हर हर मुकुंदे, हर हर मुकुंदे या मंत्राचा जप करावा. आणि जर तुम्हाला रात्री झोपताना भीती वाटत असेल, वाईट स्वप्न तुम्हाला येत असतील, तर रात्री झोपण्यापूर्वी ऊ गण गणपते नमः, ऊ गण गणपते नमः हा मंत्र म्हणावा. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त करायचं असेल, येणारा दिवस किंवा उगवणारा दिवस हा आपल्यासाठी आनंद घेऊन यावा असं तुम्हाला वाटत असेल, तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा
आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.